प्रियाज रेसिपीज अँड टिप्समध्ये आपले स्वागत आहे। तर आता आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत। सर्वप्रथम कांदा चिरताना प्रत्येक जणाच्या डोळ्यातून पाणी येते आणि हे पाणी येऊ नये म्हणून काय करावे? कांदा चिरण्यापूर्वी साधारण 10 ते 15 मिनिट गार पाण्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये कांदा घालून ठेवावा। थंड पाण्यामुळे कांद्यामधून येणारा वायू याची तीव्रता कमी होते आणि आपल्या डोळ्यात येणारे पाणी देखील कमी होते आणि आपण आरामात कांदा चिरू शकतो। आता यानंतर लिंबामधून जास्त रस कसे काढाल ते आता पाहूया। मायक्रोवेव्हमध्ये साधारण 10 मिनिट लिंबू गरम करा किंवा दाबून हाताने रोल करा, म्हणजे सगळा रस मोकळा होऊन रस जास्त मिळतो। आता यापुढे बटाटे काळे पडू नयेत म्हणून आपण पाहूयात। बटाटे नेहमी साल काढल्यानंतर लगेच पाण्यात टाकून ठेवावे, म्हणजे बटाटे ताजे राहतात। पाहुणे येण्याच्या आधीची ही तयारी आपण नक्कीच करू शकतो। आता पाहूया कोथिंबीर कायम ताजी राहण्यासाठी ती टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एका काचेच्या भांड्यात ठेवावी आणि फ्रीजमध्ये ठेवून आपण कायम ताजी कोथिंबीर वापरात आणू शकतो। टिश्यू पेपरमुळे कोथिंबीरमधील अतिरिक्त ओलावा खेचून घेऊन कोथिंबीर ही बरेच दिवस फ्रेश राहू शकते। आता यानंतर आपण पाहूयात लसूण सोलण्याची पद्धत। लसणाच्या पाकळ्या करून त्या कोमट पाण्यात साधारण 2 मिनिट ठेवाव्या, म्हणजे पाकळ्यांची सालं लवकर मोकळी होतात आणि आपणास झटपट लसूण सोलून मिळतो। रोजच्या स्वयंपाकात देखील ही फार महत्त्वाची उपयुक्त टिप ठरेल। अशाच आणखी नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढील अजून टिप्सचा व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।